आपला उत्सव आलाय तो थाटामाटात झाला पाहिजे। मी ही नियम व अटी लागू करून त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे, त्यात आमच्या सर्वांचं समाधान झालेलं आहे। आपण स्थानिक डीजेवाला आहेत त्यांना प्राधान्य त्या गोष्टीचं किंवा इथून पुढं पासून तुम्ही सँक्शन करा त्यांनाच आम्हाला। अजून तुमचे काय विषय आहेत ते आपण सगळे क्लिअर केले। 26 तारखेचं आगमनाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आगमन आणि बसतो गणपती बडी सडकला तर होईल कसं, त्याच्यात फक्त जिथं जी जागा आहे आगमनाची तिथं त्यांनी वाजवायचं, तिथं जल्लोष करायचा। रात्रीचं तुम्हाला 12चा टाइम दिलेला आहे। शिष्य वगैरे आहेत सध्या डीजेच्या संदर्भात काय महासंघ वगैरे आपण काही बैठक घेतली, उपविभागीय अधिकारी काय विचार विनिमय झालाय, काय डीजेच्या संदर्भात निर्णय झालाय? आज मी स्वतः गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल, डीजे असोसिएशनचे अध्यक्ष आमचा सुनील, आम्ही सर्वजण DYSP कुलकर्णी साहेब यांना त्यांच्या कार्यालयात भेटायला आलो आणि ज्या जनसामान्याच्या मागण्या आहेत, हे आपला उत्सव आलाय तर तो थाटामाटात झाला पाहिजे, मीही त्याच विचाराचा आहे। मागच्या वर्षी देखील नवरात्राच्या वेळेस डीजेला बंदी होती। मी स्वतः DYSP साहेबांना भेटून शिंदे साहेबांचं, तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं, खोतकर साहेबांचं बोलणं करून दिलं होतं आणि मग त्याच्यानंतर नवरात्राच्या दिवशी परवानगी मिळाली होती। तोच घोळ ह्यावेळेस होऊ नये म्हणून आगमनाच्या 4-6 दिवसाआधीच आम्ही आज DYSP सरांना येऊन भेटलोय आणि काही टर्म्स अँड कंडिशन्स, नियम व अटी लागू करून त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे, त्यात आमच्या सर्वांचं समाधान झालेलं आहे। कालच काही तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत डीजेवर कारवाई करण्यात आली, 3 डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली। हो, त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे। माझं त्या संदर्भात सुद्धा बोलणं DYSP सरांशी झालेलं आहे आणि काय दंड आकारून त्यांना सुद्धा आज सोडून देण्यात येईल।